एका दिवाळीच्या सुट्टीमध्ये पालक संपर्कामध्ये एका पालकांच्या घरी गेलो होतो. घरी गेलो तेव्हा पालक तर काही घरी नव्हते, मुलाची आई होती. मी गेल्यानंतर मला बसायला सतरंजी टाकली आणि पाणी आणण्यासाठी त्या घरात गेल्या. त्या घरामध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचं किंवा जावेचं एक छोटे लेकरू होतं. साधारणतः ते 2-2.5 वर्षाचं असावं. तो पटकन गेला, देवळीतली गायछाप तंबाखूची पुडी आणि चुन्याची डब्बी घेऊन माझ्याकडे आला आणि माझ्या हातात दिली. खा मामा म्हटलं. मला गंमत वाटली की स्वागताचा हा प्रकार कोणता. त्या मुलाला कोणी शिकवलं की बाहेरून पाहुणे आल्यानंतर तंबाखूची पुडी द्यावी लागते आणि चुन्याची डब्बी द्यावी लागते. कुणी शिकवलं नाही. तो पाहत होता की आपल्या वडिलांचे मित्र पाहुणे कोणी येतात, आले की वडील त्याला तंबाखूची पुडी देतात, सुना देतात. त्याने ते केलं, कुणी सांगितलेलं नाही. वडिलांचं अनुकरण. आपण सगळे असंच करतो ना. काही चांगल्या गोष्टी असतील, काही चुकीच्या गोष्टी असतील, त्या कुणाचं तरी पाहूनच शिकत असतो. आपण असं म्हणतो की माझं शालेय शिक्षण झालं, कॉलेजचं शिक्षण झालं, ही पदवी मला मिळाली, ती पदवी मिळाली. हे खरं आहे. याच्यासाठी पुस्तकांचा अभ्यास करतो, परीक्षा देतो आणि त्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. ह्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला अर्थार्जनासाठी जरूर होतो. परंतु जो जगण्याशी संबंधित शिक्षण आहे ते रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत प्रत्यक्ष जगावं लागतं. हे शिक्षण त्या शालेय शिक्षणातून नाही भेटत, पुस्तकातून नाही भेटत. तर ते अनुकरणातून आपलं शिक्षण होत असतं. अधिकाधिक आपल्याला बोलायचं कसं शिकलो, तर आई बोलत होती तसं आपण बोलायला लागलो. आई जशी हसत होती तसं हसायला लागलो. आपलं बोलणं असेल, आपलं चालणं असेल, आपलं खेळणं असेल, आपलं गाणं म्हणणं असेल, ज्या काही गोष्टी त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण करतो, त्या कुणाच्या तरी पाहिलेल्या असतात. शिव्या असो की ओव्या असो, ज्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाने वाचतो, पुन्हा पुन्हा ती कृती अनेकदा करतो, ती गोष्ट करण्याची सहज इच्छा होते आणि आपण ती आत्मसात करतो, शिकतो. हे जे सहज शिक्षण आहे, हे शिक्षण झालं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मराठी बोलायला लागलो तर आपण इंग्रजीचे शब्द पाठ करावे लागतात तसे पाठ नाही करावे लागले ना. पा नी, पलाकाना पा, नलवंटेनी, पाणी म्हणजे पाणी, असं नाही उकलं आपण कोणीच. तरी हजारो शब्द आपल्याला मराठीचे येतात. कसे येतात? ऐकून ऐकून येतात. याचा अर्थच काय की जगण्यासाठी जे आवश्यक शिक्षण आहे हे आपण पुस्तकातून फार शिकत नाहीये, तर हे प्रत्यक्ष अनुकरणातून शिकतो आहे. आणि हे सिद्ध झालेलं आहे, हे विज्ञानानेही सिद्ध झालेलं आहे आणि आपला सगळ्यांचा तोच अनुभव आहे. फक्त हे शिकतो आहोत हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही किंवा कळत नाही. शास्त्रज्ञाने प्रयोग केला की एका लहान बाळाला जंगली श्वापदाच्या सहवासामध्ये वाढवलं आणि काही वर्षांनी ते मूल मोठं झालं तर ते 4 पायाच्या प्राण्यासारखं चालायला लागलं आणि त्यांच्यासारखं ओरडायला लागलं. त्याला माणसासारखं चालता नाही आलं, माणसासारखं बोलता नाही आलं. कशामुळं? कारण त्याने माणूस पाहिलंच नाही, श्वापदच पाहत होता तो. याचा अर्थ माणूस पाहून शिकतो हे सिद्ध होतं. आणखी एक शास्त्रज्ञाने प्रयोग केला की 3 बाळाला त्यांचं पालन पोषण मुक्या नर्स कडून केलं. त्या ज्या दाया होत्या त्या मुक्या होत्या
त्यांनी सगळं करायचं, मुलाचं लालन पालन, खाऊ पिऊ घालणं, पालन पोषण, पण बोलायचं नाही. अशा त्या मुक्या होत्या. तर लक्षात आलं की ते सगळे मुलं मुके झाले, त्यांना शब्दच कानावर पडले नाही. तर हा एक निसर्ग नियम आहे की ज्या गोष्टी आपण सारख्या सारख्या पाहतो, ऐकतो, त्याच आत्मसात करतो. आणि हे सगळं करत असताना संघर्ष काहीच नाही. पाठांतर करायचं नाही, परीक्षा द्यायची नाही, शिक्षा नाही, रागवणं नाही, काही नाही. आपल्याला माहीत सुद्धा होत नाही आम्ही शिकलो म्हणून. तर ही शिकण्याची एवढी सुंदर व्यवस्था आहे. तर याच्यासाठीचं अनुकूल वातावरण आपण भोवताली असण्याची गरज आहे. त्यातूनच आपण शिकत असतो. ह्या अनुकरणाच्या काय परिणाम होतोय. गुरुकुलातले 2 उदाहरणं माझ्या पटकन लक्षामध्ये येतात. गुरुकुलामध्ये फार पूर्वीची गोष्ट आहे. आता त्या मुलांनी मनावर घेऊ नका, पालकांनी मनावर घेऊ नका. त्या मुलाचं नाव अशोक होतं. तर ते अत्यंत देखणा गोरापान असा मुलगा होता, चुणचुणीत होता. परंतु गुरुकुलातलं त्याचं सगळं वागणं अत्यंत वेंधळेपणाचं. कायम केस विस्कटलेले असायचे, गुंड्या तुटलेल्या असायच्या, कपडे खराब झालेले असायचे, पुस्तकाचे कवर फाटलेले, त्याच्या लॉकरमधले काहीतरी वस्तू सगळ्या कोंबलेल्या, आंघोळ केली, चड्डी तिथं दिवसभर पडलेली. 4 वर्ष गुरुकुलात होता. आम्ही सगळे कार्यकर्ते त्याच्या परिवर्तनासाठी प्रयत्न करायचो. प्रेमाने सांगणं, सूचना देणं, रागवणं, सगळे प्रकार झाले. पण तो पठ्ठ्या काही बदलला नाही. बाकीचे मुलं बदलले, पण हा बदलला नाही. आम्ही विचार करत होतो. पण जेव्हा पालक संपर्काला आम्ही घरी गेलो त्यावेळेस लक्षात आलं. घरामध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या माझ्या डोक्यात लक्क प्रकाश पडला की अशोक असा का. मोठा चिरेबंदी वाडा बाहेरून दिसत होता. आतमध्ये गेलो, त्या खोलीमध्ये गेलो तर लक्षात असं की आई चुलीवर काहीतरी करत होते. त्या चुलीच्या बाहेर राखाचा ढीग पडलेला होता. तो बहुतेक 15 ते 20 दिवसापासून राख साठलेली असावी. बाजूला बांबूची वलन होती, त्याच्यावर गोदाडं लोंबत होतं, तिथंच लुगडंही लोंबत होतं. इकडं बकेट पालती पडलेली होती, ग्लास वाकडा तिकडं पडलेला होता आणि आईच्या डोक्याचं टारलं झालेलं होतं. मला लक्षात आलं की नेमकी गुंडी कुठं आहे. अशोक आपल्याकडून नाही सुधारणार. लहानपासून जन्मल्यापासून तो जे पाहत आलेला आहे ते त्याच्या जीवनामध्ये उतरणार. तेच अनुकरण तो करणार आईचं. दुसरं उदाहरण राहुलचं. छोटा होता, परंतु त्याचं राहणीमान एवढं नीटनेटकं, प्रत्येक कपड्याची घडी अगदी व्यवस्थित प्रेमाने केलेली असायची. हातरुमालापासून टावेलपर्यंत अंडरपॅन्टच्या घड्या घालायच्या. नीटनेटकं लॉकर व्यवस्थित, तीच गोष्ट तिथंच ठेवलेली. कंगवा तिथंच, आरसा तिथंच, तेलाची बाटली तिथं, पुस्तकाला कव्हर बसवलेले, वर्षाच्या शेवटी सुद्धा नवीच पुस्तक. अनेकदा तो शाळा सुटली की उघडाच असायचा. खेळताना, बाहेर जेवण करताना, अरे राहुल उघडा का, कपडे का घालत नाही. तो म्हणायचा कपडे मळतेत काका. तर असा हा नीटनेटका वागणारा हा राहुल. तर हे गुरुकुलात आम्ही सांगत असतो, पण त्याचं अधिक राहणं चांगलं का. तर घरी गेले त्यावेळेस लक्षात आलं की त्याच्या घरातलं नीटनेटकेपणा, एकदम घरातली स्वच्छता, टापटीपणा, नीटकेपणा, भांडी व्यवस्थित लावलेले, प्रत्येक गोष्ट ज्या त्या ठिकाणी. मला आपोआप कळलं की राहुलला गुरुकुलाने नाही शिकवलं, त्याच्या आईने शिकवलेलं आहे. तर हे 2 उदाहरणं की अशोक असा का झाला आणि राहुल असा का झाला, तर त्याने अनुकरण केलं, पाहिलं, म्हणून असं झालं. तर हे जर शिक्षणाचं एवढं महान रहस्य आहे, तर ह्या सूत्राचा, ह्या तत्वाचा आपल्या विकासासाठी आपण अधिक काळ उपयोग करायचा नाही असा विचार पुन्हा पुन्हा मनात येतो. कारण आपलं जगणं महत्वाचं आहे शालेय शिक्षणापेक्षा. ते आनंदी व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टी पाहूनच आपल्याला आत्मसात करता येतात. म्हणून आईनी आणि वडिलांनी आणि घरातल्या माणसांनी हा विचार करायला पाहिजे की मुलं शाळेत शिकत नाहीत, घर हे मंदिर आहे, घर हे गुरुकुल आहे, घर हे विद्यापीठ आहे. मग मुलांनी जसं वागावं तसं आम्ही जगतो का, आणि जसं वागलो त्याचा परिणाम आता आहे.
काही मुलांना अनेक चांगल्या सवयी लागला, गुणी आहे, काही मुलात फरकच पडत नाही. किती सांगा ते मुलं ऐकतच नाहीत. ते न ऐकणं कुठून शिकले मुलं? जन्मत असता नव्हतं ना. तो घरामध्ये पाहत होता, आई वडिलाचं ऐकत नाही, वडील आईचं ऐकत नाहीत. घरातला संघर्ष रोज पाहिला. सगळे एकमेकाचं कान निरळ टाकतात. म्हणून आम्ही हजारदा सांगितलं अभ्यास करतात, तो नाही करत. किंवा एखादा मुलगा मनानेच करतो, त्या घरातूनच ते आलेलं असतं वातावरण. म्हणून हे शिक्षण कुठं होतं? आपला हा भ्रम तुटला पाहिजे की आपल्या जगण्यातून होतं, आपल्या वागण्यातून होतं. मग आता जसे आहे तसं आता तर आम्ही बदलू शकत नाही. तेवढे मुलं जे शिकायचे ते शिकले, पण आता पुढं काय? खरा प्रश्न इथं आहे की आणखी काय करू शकतो? मुलं अनुकरण करून असं काय करू शकतं? आता याच्यापेक्षा मोठी माणसं, ह्याच्यापेक्षा चांगले माणसं घरात, शेजारी, गावात तर नाही आणता येत. मग आपले मुलं कुणाचं अनुकरण करतील? तर त्याच्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक कृत्रिम वातावरण तयार करावं लागेल. तर त्या वातावरणातून मुलं शिकतील. काय करता येतील? सध्या मला 4 गोष्टी वाटतात. पहिली गोष्ट वाटते की चरित्र वाचन. दुसरी गोष्ट अशी वाटते की चांगले चित्रपट पाहणं. तिसरी गोष्ट वाटते की चांगल्या माणसांचा सहवास देणं. आणि पुढची गोष्ट वाटते की गोष्टी सांगणं. छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हते आणि भोवताली वातावरण संघर्षमय होतं. रोज डाका पडला, महिलांना पळून नेलं, जाळपोळ झाली. अशा वातावरणामध्ये शिवाजी राजा कसा झाला? एकमेव कारण आहे, जिजाबाई रोज कथा सांगत होती. वीरांच्या शूरांच्या कथा सांगत होती. त्या कथातल्या पात्रांचं अनुकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर ही गोष्ट बुडालेली आहे. आत्ता कोणी कथा सांगत नाहीत घरामध्ये, ते ऐकायला भेटत नाही. आईला कथा माहीत नाहीत, वडिलाला माहीत नाही, माहीत असले तर वेळ नाही. तर ह्याच्यावर पुन्हा एकदा विचार करायची वेळ आली असं. दुसरी गोष्ट चरित्र वाचन. नानाजी देशमुखांच्या सहवासात मी काही वर्ष घातले. प्रत्येक बैठकीत सांगायचं की गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांनी किंवा कोणत्याही कार्यकर्त्यांनी चरित्राचं वाचन खूप करायला पाहिजे. चरित्राचं वाचन. चरित्रातूनच चरित्र घडतात. आता मोठे माणसं आपल्या सहवासात नाहीत, पण त्यांची पुस्तकं तर आहेत ना. तर हे वाचन सातत्याने केलं. थोडंसं वाचल्याने परिणाम होत नाही, तर तेच पुस्तक सातत्याने जर वाचत गेलो तर ते आत्मसात होतं. अनेक माणसं ह्या चरित्र वाचनातून घडलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घरामध्ये वातावरण काय अनुकूल असेल, कल्पना करा त्यावेळेस. ते घडले कसे? केवळ वाचनामधून घडले. आता आपला विराट कोहली, त्याचं मुलाखत ऐकत होतो की एका योग्याची कथा, हे चरित्र त्यांनी वाचलं आणि त्याचं जीवन बदललं आणि जागतिक दर्जाचा तो क्रिकेटर झाला. APJ कलामनी आपल्या देशातील सगळ्या संतांचे चरित्र वाचलेले आहे. आमच्या घरात आहेत का पुस्तकं? आमच्या घरामध्ये साड्यांनी कपाटं भरलेली आहेत. भांड्यांचा शोपीस झालेला आहे घरामध्ये. आमच्या घरामध्ये गाड्या आहेत. आमच्या घरामध्ये बँकेत पैसे आहेत. फक्त एकच गोष्ट, पुस्तकं नाही आहेत. पुस्तकं नाहीत आमच्या गोष्टीमध्ये. कालानुरूप आपण बदलायची वेळ आली आहे. प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय पाहिजे. चरित्राचे पुस्तकं पाहिजेत आपल्या घरामध्ये. तोळाभर सोनं विका, 1 एकर जमीन विकली तरी हरकत नाहीये, पण चरित्राचे पुस्तकं, वेगवेगळे पुस्तकं. गेल्या वर्षी गुरुकुलामध्ये एका परिवाराने आम्हाला 500 पुस्तकाची भेट दिली. तर कोणते पुस्तकं होते? त्यांनी त्यांच्या मुलासाठी घेतलेली ती पुस्तकं होते. 500 पुस्तकं, जवळजवळ 40-50 हजार रुपये त्या पुस्तकांची किंमत होती. आमच्या घरामध्ये बघायला सुद्धा पुस्तक नाही. आता लॉकडाऊन आहे, मुलांना विचारतो घरामध्ये काय? 10 किलो रद्दी आणून ठेवा, त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना खूप वाचण्यासारखं भेटत. मुलांना वाचायलाच भेटत नाहीये. तर ह्या वाचनाने मुलांच्या भोवताली अनुकरणीय वातावरण आपल्याला तयार करता येणं सहज शक्य आहे. फक्त त्याचं महत्त्व कळत नाहीये. म्हणून पुस्तकं, चरित्राचं वाचन हे महत्त्वाचं आहे.
आणि चित्रपटामध्ये रोज माणसाच्या भावना चावळणारे बिघडणारे चित्रपट पाहतो. पण चित्रपटाचा असा उपयोग करून घेतला, फक्त चरित्राचे पुस्तकं, चरित्राचे पिक्चर आमच्या परिवाराने पाहायचे. आठवड्यातला एक पिक्चर आम्ही एकत्र बसून पाहून चरित्र असेल, संताचं चरित्र आहे, खेळाडूचं चरित्र आहे, महिलेचं चरित्र आहे, पुरुष सगळ्या क्षेत्रामध्ये चरित्र आहे. तर ह्या चरित्राचं पुस्तक वाचण्याचा एक क्रम संस्कार आमच्या घरामध्ये केला तर आपल्या मुलांचं ना आपलं सगळं लहान मोठ्यांचं रूपांतरण 100% होईल. पण त्या साधनाचा तसा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे. तर हे एक मला खूप प्रभावी साधन होतं, पण उपेक्षित आहे, त्याचं महत्त्व वाटत नाही, त्याचा गैरवापर करतोय. असा जर मोबाईलचा आपण वापर करून घेतला तर अनुकरणासाठी योग्य वातावरण लहानापासून थोरापर्यंत आपल्या घरामध्ये निर्माण होईल. दुसरी गोष्ट, जसं ग्रंथालय पाहिजे तसं आपल्या घरामध्ये माणसालय पाहिजे. जगातले चांगले माणसं पाहून आपल्यामध्ये परिवर्तन होतं हे जर माहिती आहे तर आमच्या मुलाला वर्षाकाठी 10-5 चांगले माणसं आणि चांगल्या संस्था दाखवता येतील का? जाणीवपूर्वक. आमच्या घरामध्ये नात्या गोत्यांचे फोन आहेत, पण ह्या जगातील काही चांगल्या माणसाचे फोन आहेत का 5-50? आणि मुलाला त्यांच्याशी गप्पा मारायची संधी देतो का? प्रेरित करतो का? सुचवतो का? आग्रह धरतो का? सगळ्या क्षेत्रामधले चांगले माणसं आहेत आता सुद्धा. पण आपण खेड्यामध्ये राहतो, पण हे साधन आहे मोबाईलचं. तर आठवड्यातला एक फोन एका चांगल्या माणसाला करायची प्रेरणा, सूचना मुलांना दिली, माणसं जोडून दिले. आपण बाहेर जाताना कोणत्या तरी चांगल्या माणसाला मुद्दाम भेटलो आपल्या मुलाला घेऊन, तर मुलांनी जर माणसं वाचले तर मुलं मोठे होतील. ते कृत्रिम वातावरण आपण तयार करू शकतो. आणि गोष्टी जिजामातेच्या गोष्टीचं सांगितलं, आठवड्यातून एक गोष्ट एक आई निवडील नाही का सांगू शकणार? 3 मिनिटाची, 5 मिनिटाची नाही येत आम्हाला, मान्य आहे ना. शिका ना, वाचा, विचार करा, चर्चा करा, युट्यूबवर पहा, अनेक गोष्टी सांगतील. त्याच्यामुळे आपल्यावरही संस्कार होईल, आपल्या मुलावरही संस्कार होईल. तर या तंत्रज्ञानाच्या माध्यमाने, पुस्तकाच्या माध्यमाने, माणसाच्या माध्यमाने आपल्याला आपल्या घरात कृत्रिम वातावरण तयार करता येईल आणि त्यातून मुलं अनुकरण करतील आणि आपलंही परिवर्तन होईल. आपलंही मरेपर्यंत शिक्षण चालू असतं. तर हे जे अनुकरणातून सहज शिक्षण होतं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्याच्याकडं आपली उपेक्षा होते, दुर्लक्ष होते, आपण नुसतं वेगाने पळत राहतो. आपल्यावर जर संस्कार व्हायचे असले, आपलं जर रूपांतरण खऱ्या अर्थाने जे गेल्या उपासनेमध्ये जायचं असलं तर हे अनुकरणातून शिक्षण होतं, हा मुद्दा आपल्याला पटला पाहिजे. आणि आभासी कृत्रिम वातावरण तयार करून आपल्या मुलावर संस्कार करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. ह्याच्यावर आपण सगळेजण मनन करूया. धन्यवाद.